त्यामुळे हे शो 100% हिट होईल, कारण त्याच्यामध्ये रिलेटेबिलिटी भरपूर असते, आपल्याला भरपूर रिलेटेबल वाटतं, त्यामुळे ते भारी आहे. त्यानंतर दुसरा मुलगा जो होता तो शत्रुघ्न. चल भावा सिटीत मध्ये दुसरी जी एंट्री आहे ते शत्रुघ्न नावाच्या मुलग्याची आहे. तो एक प्रकारे म्हणजे मी तरी असा मुलगा आजपर्यंत बघितला नाही. आपण आई वडिलांच्याकडून आजा आजींच्याकडून गोष्टी ऐकायचो, म्हणजे ते कोणाला जर काहीतरी लागलं किंवा साप चावला किंवा काय जखम झाली तर पूर्वी काय करायचे, पूर्वी डॉक्टर वगैरे थोडीच होते. पूर्वी रानात जाऊन, शेतात जाऊन किंवा जंगलात जाऊन जडीबुटी आणायचे आणि त्याच्यावरनं औषध बनवायचे उघडून वगैरे आणि ते औषध द्यायचे, त्याच्यावरनं माणूस ठीक व्हायचा. आणि हीच प्रथा होती, हेच सगळं चालायचं आधी. तर हा मुलगा शत्रुघ्न नावाचा आत्ताच्या काळात प्रॉपर जंगलात राहतो आणि प्रॉपर मी जे आता तुम्हाला म्हटलं, आपण आपल्या आई वडिलांच्याकडनं, आजांच्या आजींच्याकडनं जे स्टोरी ऐकत आलो होतो, ते काम तो रिअल मध्ये करतो. हो, त्यांच्या गावामध्ये अजूनही कुणाला काही झालं तर त्या जखमेवरती, त्या आजारावरती, त्या गोष्टीवरती कुठल्या वनस्पतीतनं कुठलं औषध बनवायचं हे त्या शत्रुघ्नला अजून देखील माहिती आहे आणि तो अजून तेच काम करतो. मग ते झाडावर चढणं असेल, वेगवेगळ्या वनस्पती तोडणं असेल, मध काढणं असेल. बाय द वे तो शो मध्ये मध देखील, रॉ मध देखील घेऊन आला होता आणि श्रेयस तळपदेला वगैरे सगळ्या गेस्टना त्यानं खायला पण दिलं होतं. म्हणजे शोची कन्सेप्ट ही का मला भारी वाटली, कारण त्यांनी जागी जागी वेगवेगळ्या समाजात जाऊन, वेगवेगळ्या खेड्यात जाऊन अगदी रॉ मुलं उचललेत. त्यामुळे बघायला हे खरंच भारी असणार आहे. एक पॉझिटिव्ह इम्पॅक्ट खरंच या शोवरती चांगला पडणार आहे.